परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या 42व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 43. दोषैरैतेहि कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. पहा, या ठिकाणी याची व्याख्या अशी आहे की या वर्णसंकरकारक दोषांनी कुलघातक्यांचे सनातन कुलधर्म आणि जातीधर्म नष्ट होतात. याचा भाषांतर आहे की अशी संकरित संतती किंवा अशा वर्णसंकरामुळे होणाऱ्या दोषांमुळे कुलघातक्यांकडून शाश्वत जातीधर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतात. शाश्वत कुलधर्म आणि जातीधर्म असं म्हटलेलं आहे आणि वर्णसंकरामुळे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याची व्याख्या अशी आहे की युद्धात कुळाचा नाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुलधर्मही नष्ट होतात. कुलधर्म नष्ट झाल्याने कुळात अधर्माची वृद्धी होते. अधर्माची वृद्धी झाल्यास स्त्रिया दूषित होतात आणि स्त्रिया दूषित झाल्याने वर्णसंकर उत्पन्न होतात. अशा प्रकारे या वर्णसंकरकारक दोषामुळे कुलाचा नाश करणाऱ्यांचे जातीधर्म किंवा वर्णधर्म नष्ट होतात. कुलधर्म आणि जातीधर्म कशाला म्हणतात तर एकाच जातीमधील एका कुलाची जी स्वतःची वेगवेगळी परंपरा असते, वेगवेगळे रीतिरिवाज, मर्यादा आणि आचरणे असतात, ते सर्व त्या कुलाचे कुलधर्म म्हटले जातात. एकाच जातीमधील संपूर्ण कुलसमुदायाचे जे धर्म असतात त्या सर्वांना जातीधर्म अर्थात वर्णधर्म म्हणतात. जे सामान्य धर्म असतात आणि शास्त्रविधी अनुकूल असतात, या कुलधर्मांचे आणि जातीधर्मांचे आचरण न झाल्याने हे धर्म नष्ट होतात. पहा, हा अत्यंत महत्त्वाचा असा श्लोक आहे. मागच्या श्लोकामध्ये त्यांनी पिंडोदक क्रिया नष्ट होतात म्हणून सांगितलं आणि कुलघ्नानाम म्हणजे जे कुळाचा नाश करणारे आहेत किंवा कुळाचे घातकी असे जे लोक आहेत त्यांच्यामुळं ते लोक वर्णसंकरकारक आहेत म्हटलेलं आहे. पाहून घ्यायला पाहिजे. ज्या वर्ण हा मुळात काय शब्द आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. वर्ण हा व्यवसाय आणि व्यवसायाचे उपव्यवसाय अशा अर्थाने हा शब्द आलेला आहे. रंग या अर्थाने हा शब्द आपण सर्वसामान्यपणे हा या वर्णाचा आहे, त्या वर्णाचा आहे, अशा पद्धतीने आपल्याला तो शब्द माहिती आहे. आजच्या काळामध्ये किंवा मागील काही काळामध्ये ज्यामध्ये भारतामध्ये सामाजिक क्रांतीचा जो एक उपक्रम राबवला गेला, त्या काळामध्ये सवर्ण आणि इतर जे अवर्णसुद्धा असतील किंवा कमी वर्णाचे अशा प्रकारच्या अर्थानेसुद्धा हा शब्द वापरला गेलेला आहे. पण आपल्याला इथे आध्यात्मिक अर्थ काय आहे, ज्यावेळेला अर्जुन बोलतात त्यावेळेला त्याचा सामाजिक अर्थ त्या काळातला 5,000-1,000 वर्षांपूर्वीचा काय आहे, या अर्थानेसुद्धा हा शब्द घेतला गेला पाहिजे. वर्णसंकर याचा अर्थ व्यवसायांचा संकर होईल असं इथे सर्वसाधारणपणे म्हणायचं आहे. म्हणजे जे क्षत्रिय नाहीत त्यांचा क्षत्रियांशी संपर्क होईल. जे इतर वेगळ्या वेगळ्या व्यवसायांमध्ये आहेत त्यांचा त्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त असलेल्या लोकांशी संपर्क होईल. आणखीन एक राष्ट्र उभारणीमध्ये जे व्यवसायांची जी वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्या कुळामध्ये ते व्यावसायिक ज्ञान जे आहे ते व्यावसायिक ज्ञान नष्ट होईल म्हणून सांगतात. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर कुंभाराच्या घरामध्ये आपण पाहिलं तर त्या जातीचा जो एक व्यवसायाचा एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी वारसा जपलेला असतो, तर तो नष्ट होईल म्हणून सांगतात. जात ही शब्दच मुळात हा जाती हा शब्दच मुळात ज्ञाती अशा अर्थाने आलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचदा गोंधळ होतं. जात आणि ज्ञात या दोन शब्दांच्या मधलं साधर्म्य आपल्याला किंवा त्याचा अर्थ एकसारखाच आहे, दोन्ही एकच शब्द आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे.
एखाद्या विशिष्ट प्रकारच्या व्यवसायाचं ज्ञान ज्या एका विशिष्ट समुदायामध्ये असतं तर त्या समुदायाला जात किंवा ज्ञाती किंवा जाती असं म्हटलेलं आहे. तर हा जातींचा धर्म काय, धर्माचा अर्थ काय आहे मुळात हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या काळामध्ये आत्ता ज्या काळात धर्म या अर्थाने शब्द वापरला जातो तसा वापरला जात नव्हता, त्या काळात हा जातीधर्म आणि कुलधर्म हे दोन शब्द आलेले आहेत. आता आपण कुंभारांचाच विषय घेतला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की कुंभाराची अनेक कुळं असू शकतात. एका जातीमध्ये अनेक कुळे अनेक परिवार असू शकतात. त्यांची भावकी म्हणतो आजच्या भाषेमध्ये. तर त्यांचा एक धर्म असतो, आजसुद्धा असतो. पहा, आमच्या भावकीत हे असं चालत नाही किंवा हे असं चालतं, हे आम्ही अशा अशा पद्धतीने करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा मौखिक ज्ञान जे आहे, तो मौखिक धर्म जो आहे, एकमेकांच्या मध्ये जी काही कर्तव्य निर्माण झालेली आहेत ती कर्तव्य परंपरेने चालत आलेली असतात. थोडक्यात इथे कुळाच्या परंपरा आणि त्या त्या जातीच्या परंपरा या नष्ट होतील म्हणून सांगतात. कारण दोन जातींच्या मध्ये जे एक वेगळेपणा असतो तो वेगळेपणा हा त्यांच्यातल्या वर्णसंकराने किंवा आंतरजातीय म्हणू एका अर्थाने आपण विवाह झाल्यामुळे, अर्थात हा त्या काळातला सामाजिक आवश्यकता असलेला भाग आहे. आजच्या काळामध्ये कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतं आणि कोणीही कोणत्याही व्यवसायाचं ज्ञान संपादन करून तो व्यवसाय करू शकतं, हे लक्षात घेण्यासारखं आहे. परंतु पूर्वीच्या काळात मात्र ते ज्ञान परंपरेने त्या जातीमध्ये, त्या धर्मामध्ये, त्या कुळामध्ये वाढत आलेलं असल्यामुळं त्या काळातली ती आवश्यकता अर्जुन बोलून दाखवतात. आणि ते काय म्हणतात, शाश्वत कुलधर्म, शाश्वत जातीधर्म. या शाश्वत जातीधर्म आणि कुलधर्मांना हे वर्णसंकर नष्ट करण्यास कारणीभूत होतात म्हणून सांगतात. आपल्याला हे त्या काळाच्या अनुषंगाने समजून घेतलं पाहिजे. आणि आत्ता अध्यात्मामध्ये प्रवेश करत असताना आपल्या क्षत्रिय व्यवसायाच्या त्या धर्मापासून, त्या कर्तव्यापासून पदच्युत होत असताना अर्जुनाची जी मानसिक अवस्था झालेली आहे त्या मानसिक अवस्थेमध्ये हा जातीधर्म आणि कुलधर्म यांना अर्जुन शाश्वत म्हणतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते योग्य की अयोग्य आहे हे भगवान या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगतीलच. पण आजसुद्धा सर्वसामान्य माणसांची अवस्था अशी असते, आमच्या घरामध्ये हे चालतं, हे नाही चालत. याच्यामुळे शाश्वत सत्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. किंवा एखादा व्यवसाय आपण करत असू, डॉक्टर असू, वकील असू, इंजिनियर असू, तर त्या समाजाचं किंवा त्या एकूणच त्यांच्या त्या संस्था ज्या आहेत त्या संस्थांचं अनेक वर्षांपासून वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं वर्तणुकीचं शास्त्र निर्माण झालेलं असतं. हे चालतं आणि हे नाही चालत अशा पद्धतीने त्या जातीच्या सुद्धा, म्हणजे आजसुद्धा जाती अशा अर्थाने निर्माण आहेत झालेल्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग डॉक्टरांचं घराणं असतं, त्याला कुलधर्म म्हणू आजच्या भाषेमध्ये आपण. आणि एक जात म्हणून डॉक्टरांना आपण पकडू, वकिलांना वेगळी जात म्हणू, इंजिनियर्सना वेगळी जात म्हणून. त्याच्या पण उपजाती असतात, आपल्याला माहिती आहे. कोणी कार्डिओलॉजिस्ट असतो डॉक्टरमध्ये, कोणी सायकॅट्रिस्ट असतो, कोणी नेफ्रोलॉजिस्ट असतो. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या उपशाखा आहेत. आणि एखादं घराणं असतं, त्यांच्या घराण्यामध्ये सगळेच डॉक्टर, आपल्याला माहिती आहे. नेत्यांच्या याच्यामध्ये एका राजकीय घराण्यामध्ये सगळेच नेते व्हायचा प्रयत्न करत असतात. किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतकरी, पुढच्या पिढीमध्ये पण तेच. एखादा व्यापारी असेल तर त्यांच्याही घरामध्ये तेच. या पद्धतीने या सगळ्या जातींचा आणि या पद्धतीने त्या कुळांचा आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये विचार करता येईल. आणि मग त्या जातीच्या परंपरा, म्हणजे वकील असेल, इंजिनियर असेल किंवा आणखीन कोणी असेल, तर त्या जातीच्या सगळ्या परंपरा आणि त्या जातींमध्ये निर्माण झालेली जी घराणी आहेत त्या कुळांचं परंपरा, धर्म त्यांचे या शाश्वत आहेत. अशा पद्धतीने अर्जुनांचं हे प्रतिपादन आहे. पण शाश्वत काय आहे अध्यात्माच्या दृष्टीने ते निश्चितपणाने तुम्हाला ऐकायला, शिकायला आणि अंगी बाणायला आवडेल. आपण त्या विषयामध्ये लवकरच प्रवेश करणार आहोत. ओम परमात्मने नमः.